जो आरोपी यहाँ पर आते नहीं। अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अकोट तालुक्यातील मोहाळा गावात नमाज पठणानंतर मशिदीबाहेर त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हिदायत पटेल यांचा बुधवारी पहाटे अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। आता पाहूया नेमकं काय घडलं। मंगळवारी दुपारी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात नमाज आटोपून मशिदी बाहेर येत असतानाच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर हल्लेखोरांनी घातपात केला। धारदार चाकूनं पोटावर आणि मानेवर सपासप वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडण्यात आलं। घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी अकोट आणि नंतर अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र बुधवारी पहाटे 3:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही हत्या 2019 मधील जुन्या हत्येच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कालू पण सध्या ताब्यातमध्ये FIR पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे। आता प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे। आणखी आता चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होते आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेले आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे। 24 मे 2019 रोजी मोहाळा येथे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक सेलचे नेते मतीन शेरखान पटेल यांची हत्या झाली होती। या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यावर एक गुन्हा दाखल असून केस न्यायालयात सुरू होती। त्याच हत्येचा बदला घेण्यासाठी मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल यानं हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे। या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून काही आरोपी अजूनही फरार आहेत। पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। हिदायत पटेल यांच्या कुटुंबानं काही राजकीय लोकांवर संशय व्यक्त केला असून त्याचाही तपास सुरू आहे। हिदायत पटेल यांच्यावर अत्यंत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। घटनेनंतर अकोला आणि अकोट परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राजकीय व कौटुंबिक वैमनस्यातून घडलेली ही हत्या अकोला जिल्ह्याच्या राजकारणाला हादरवणारी आहे। या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला। अपने को यहाँ पर जब तक नहीं उठना है, जब तक के जो आरोपी यहाँ पर आते नहीं। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।